पिंटू शेठ नमस्कार. नमस्कार. काय म्हणाला, जेव्हा आपण बदलापूरच्या दहिवली मैदानात आलो तेव्हा एक प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटेल असं वाटलं होतं का? कारण का बिंजोडची मुंबईची जी मथुर 1001 आणि एलियन गाडी चांगलीच गाडी होती आणि आज आपल्या शर्यत कसं काय झालं, म्हणजे जमली शर्यत म्हणजे आम्ही आज लवकरच आलो होतो आणि समोरच्या आपल्या किस्मतवाल्यांना पण मी सांगितलं होतं की आज लवकरच नाव द्या आणि आज आपली 100% शर्यत झालीच पाहिजे. कारण 2-3 अड्डे आम्ही रिटर्न गेलो होतो आणि पाठी बघितली मी, एकदम आपल्या बैलाच्या लायकीची पाठी होती पळण्यासाठी, नरम पाठी आहे. आणि नाव द्यायला सांगितलं, लगेच शुभमने 1-5 मिनिटांमध्ये नाव फिरवला आणि शर्यत आपली मैत्रीपूर्वक झाली. राहुल शेटचे आपले चांगले संबंध आहेत आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यत झाली ती. काय बोला, वजीर आपला बऱ्याच मैदान निघून गेला, तुम्ही म्हटलं 2-3 मैदान झाला निघून गेला, पण या मैदानात आशा होती का शर्यत होईलच म्हणजे, आणि तुम्ही लवकर सुद्धा नाव दिलं होतं? नाही, याच कारणासाठी लवकर नाव दिलं होतं की आज लवकरच शर्यत करून लवकर घरी जायचा होता या हिशोबाने. आणि आज शर्यत 100% होईल अशी मला गॅरंटी होती, कारण बैल आज त्या पद्धतीचा होता आणि बैल आज म्हणजे फुल ॲग्रेसिव्ह होता. आताच मी ऐकलं की शर्यत झाल्यानंतर स्वतःहून राहुल दादानी तुम्हाला फोन वगैरे केला होता का? हो केला होता. काय बोलले शर्यत झालं? अभिनंदनसाठी फोन केला होता शेटनी. आणि कसं मी राहुल शेटचे आपले चांगले संबंध आहेत आणि एक मैत्रीपूर्वक शर्यत झाली. नक्कीच मथुर आणि वजीर एकत्र सुद्धा पळाले आहेत आणि गुलाल सुद्धा घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघा पैऱ्यामध्ये सुद्धा पळतो आणि विरोधामध्ये पण पळतो. हा खेळ आहे ना, हा मैत्रीपूर्वकच खेळ सर्वांनी, माझा तर म्हणणं सर्वांनी असा खेळ खेळला की आज शर्यत झाली तर उद्या पैऱ्यामध्ये जरूर पळा आणि मैत्रीपूर्वक खेळ खेळा. चिडाचिडीचा खेळ खेळू नका आणि चिडाचिडीच्या खेळामध्ये भानगडी होतात, भानगडी कधी करू नका. हा खेळ आहे, हा खेळाच्या पद्धतीनेच खेळा. दादा, या मैदानाबद्दल काय उत्तम दादाने हा मैदान ठेवला, भावपूर्ण श्रद्धांजली कोणाबद्दल श्रद्धांजली होती? आपले उत्तम दादांचे सहकारी, एक चांगले ते पण गाडा मालक होते किंवा उत्तम दादाचे एकदम निकटचे सवंगडी होते. त्यांचे काही आकस्मिक निधन झाले, त्यांना एक श्रद्धांजली म्हणून उत्तम दादांनी हा मैदान ठेवला होता आणि लोकांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिला आणि भरपूर गाड्या आहेत आणि भरपूर गाड्या होतील. दादा, वजीर बैलाबद्दल काय बोला? आज म्हणजे चांगली शर्यत होती. एलियन होता एका साईडला, त्याची मोठी खरेदी झाली होती आणि मथुर त्याच्या गळ्यात होता, आणि वजीर आणि किस्मत हे 2 नंदीवरती कसा विश्वास होता आज? वजीर आणि किस्मतचं मला माहिती आहे का, दोन्ही बैल आहेत ना ती एकदम मापाची आहेत. ती जर निघाली, खालून निघाली तर मी पोरांना पण सांगितलं 100% आपण गाडी करणार. कारण एलियन पण आज जो एलियन आहे ना, आज आपल्या मुंबई बैलगाडा क्षेत्रामध्ये 1 नंबरचा नंदी एलियनच आहे. कारण का एलियन जो पुढं जो एलियन वाढतो ना तसा बैल कुठेच नाही आहे. कारण का तो उजव्या खांदी ॲक्च्युली जास्ती पळतो, पण त्या डाव्या खांदी टाकला होता आणि घरची गाडी पळवली, चांगली गाडी पळाली, आपली पण चांगली पळाली. दादा, याच घरच्या गाड्याने ओवल्या मैदानात जिथे राहुल दादांना गुलाल नव्हता भेटला, या दोन्ही नंदीनेच करून दाखवलं होतं. काय म्हणाल? हे बघा, प्रत्येक मैदानामध्ये असं नसतं की जिथं मालकाच्या इज्जतीचा प्रश्न असतो तिथं तो मथुर करून दाखवतोच. त्याला काही आपण म्हणजे एक बोलायची हेच नाही. आज आपल्या वजीरनी सुद्धा म्हणजे आज मोठी शर्यत होती, करून दाखवलं की दोन्ही महारथी होते या मुंबई बिंजोडचे, आणि आज वजीरने पण दाखवलं की मी सुद्धा कुठे कमी नाही. काय बोलाल? खाली बघितलं की 100% सट्टेवाले, मी कधी ते बघत नाही पण आज मी बघितला, लोक 100% पैसे त्यांच्यावर लावत होते. आणि म्हणजे एवढा लोकांना पण कॉन्फिडन्स होता, पण मला माझ्या नंदीवर कॉन्फिडन्स होता की 100% शर्यत करणार, आणि त्यांनी करून दिली. दादा, तुम्ही मागच्या मैदानात पण जेव्हा बोलले होते की जेव्हा घरूनच निघतो वजीरला काढतो तेव्हाच आम्हाला सांगतो की हा नंदी काय करेल तो. आजचा कसा काय होता? आज तो घरून निघतानाच खूप ॲग्रेसिव्ह होता. बैल धुवायला कोण नव्हता, आम्ही बुवा आणि मी बैल धुतला. आणि ज्यावेळेस बैल धुवत होता ना, बुवाला बैल धुवून सुद्धा देत नव्हता, एवढा ॲग्रेसिव्ह होता. आणि इथे आल्यानंतर सुद्धा तो तिथे खाली तर थांबतच नव्हता. मला 100% खात्री होती की बैल आज 100% गुलाल करणार. आज आपली रायफलची सुद्धा गाडी जमली होती, पण काय झालं, ती सुद्धा गाडीचा विजयाचा गुलाल झाला असता पण थोडक्यात वाचली. काय रायफलची पण गाडी जमली होती थोडक्यात. ती गाडी एकदम म्हणजे 1-2 इंचामध्ये गाडी ती पडली आहे. कारण समोरच्या बैलाने थोडीशी साथना दिली, तो पुढे आल्यानंतर बॅक झाला. तर त्याला जे करायचं होतं त्याने ते केलं नाही, त्याच्यामुळं गाडी ती पडली. शार्दूल आणि सर्जा सुद्धा पळाला आहे. काय म्हणाल? तुम्हाला काय बोललो, आमची चांगली मैत्री आहे आणि शर्यती पण झालेल्या आहेत. असं काहीच नाही की आम्ही कधी एकमेकाच्या विरोध हे केलं आहे. मी आज सुद्धा पोरांना सांगितलं जल्लोष वगैरे काही करायचं नाही आहे, कारण का आपली मैत्रीपूर्वक आणि घरची गाडी झाली, या हिशोबाने आपण आनंद उत्सव
साजरा करायचा, बस दुसरं काय. दादा मी आता होतो खाली जेव्हा विजयाचा गुलाल आपल्या दोन्ही नंदीने घेतला, एकदम शांतताप्रिय, काहीच आनंद जल्लोष वगैरे नाही, फक्त आपला आनंद तिथे व्यक्त केला ना आले. आणि असाच आनंद आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये दिसायला पाहिजे. कारण की जेव्हा मोठी गाडी असते ना तेव्हा कुठेतरी एक जल्लोष असतो, जोश असतो, जोशेच्या भरात आपण काही बोलून जातो, पण आज तसं कृत्य घडताना दिसलं नाही. तुमच्या या मित्रपरिवाराकडून किंवा तुमच्या देखभाल करण्याला काय म्हणाल? हे बघा, हे माझे मित्र परिवार किंवा माझे सवंगडी आहेत, हे माझे सुखात पण बरोबर असतात आणि दुःखात पण बरोबर असतात. त्याच्यामुळे त्यांना तेवढं हेच नाही, कारण आमचं म्हणजे संयमानेच खेळतो आम्ही, आणि संयम आहे प्रत्येकाच्या याच्यामध्ये, किंवा कोणी हा करायचं नाही, किंवा आपल्याला तशी माणसंच पण आवडत नाही. मी तशी माणसं ठेवत पण नाही, तुम्हाला सांगतो. कारण आमची जी पोरं आहे त्या माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही कोणीच. मी त्यांना सांगितलं बाबा कोणी काही बोलायचं नाही, कोणीच काही बोलणार नाही, असं आहे. कारण की हा खेळ आहे संयमाचा आहे, मैत्रीचा आहे, आणि सर्वांनी मैत्रीपूर्वक खेळा. नक्कीच. आज किस्मतबद्दल काय बोलाल? त्या दादा बघा, 2 नंदी पळतात तेव्हा विजयाचा गोल होता, 1 नंदी पळून चालत नाही. किस्मतबद्दल बोलायला काही हेच नाही, कारण किस्मत तो किस्मतच आहे. कारण का त्यांनी सुद्धा आज बघा, त्याला पण लोक कुठेतरी ट्रोल करत होतं, त्यांनी पण वरती जाऊन करून दाखवलं, फायनल मारली. फायनल मारल्यानंतर इथं आला, इथं पण आज चांगलीच गाडी मारून म्हणजे त्यांनी एकदम मालकाचं नाव पण लौकिक केलं. ज्याच्या हातात सुद्धा धमक आणि चमक असते असे पंकज ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरबद्दल काय बोलाल? आणि तुमच्या आधीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काय म्हणाल? माझा पहिला घरचा ड्रायव्हर बोलाल तर गणपत ड्रायव्हर आहे, सूरज ड्रायव्हर आहे, आता पंकज आपली गाडी हाकलतो. मला असं कोणाला सांगायला लागत नाही की बाबा गाडीवर बस, किंवा ते बैल बघितल्यानंतर सर्वजण येतात. मग मी बोललो कोणाला बसायचं त्यांनी बसा, असं आहे. सर्व आपले आहेत आणि ती स्वतःची बैल म्हणून सर्व त्यांना हाकलतात आणि 100% गुलाल घेतात. नक्कीच दादा, आज लवकरच शर्यत झाली, आता दुसऱ्या शर्यतीचा काय विचार केलाय का तुम्ही? नाही, दुसऱ्या शर्यतीचा विचार केला नाही. आम्ही लवकरच घरी जाणार आहेत, कारण का इथे बघता माहोल बघून दुसरी शर्यत होईल असं वाटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं लवकर शर्यत झाली, लवकर घरी जाऊ. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच वजीरानीची आज कामगिरी केली आणि किस्मतनी, वजीर आणि किस्मत पुन्हा पळताना दिसेल का? आणि कधी 1001 धावणीच्या सोबत सुद्धा आपले बैल धावतील का? नक्कीच लवकरच बघायला भेटेल. धन्यवाद दादा.